आपण पाहत आहात एसएम मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल एसएम मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। रुकडीत गाव कारभाऱ्यांची 7 अण कुस्ती मैदानाचा घात अतिक्रमणाने मैदानाचा श्वास कोंडला। येथील शाहूकालीन ऐतिहासिक कुस्ती मैदानाला अतिक्रमणाचा विळखा पडला असून यामुळे मैदानाचा श्वास कोंडतो आहे। गेल्या 20 वर्षात गाव कारभाऱ्यांच्या साथीने कुस्ती मैदानाचा जणू घात केला आहे। या मैदानाची सुरक्षितता व जपणूक व्हावी अशी तमाम कुस्तीप्रेमींची मागणी आहे। कुस्त्यांचे मैदान हे गावचे ऐतिहासिक वैभव आहे। मैदानाच्या सभोवती उंच भराव आणि मध्यभागी कुस्तीचा गोल आखाडा, उत्तर बाजूने मैदानाचे प्रवेशद्वार, संपूर्ण मैदानाला तारेचे कुंपण, कुंपणाच्या आत सभोवती पिंपरणीची मोठी झाडे अशी या मैदानाची सुंदर रचना होती। पण ग्रामपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे ही ऐतिहासिक वास्तू इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे। वादळामुळे झाडे पडली, तारेचे कुंपण चोरीला गेले। मैदानाच्या भरावाच्या बाहेरच्या बाजूस खोकी, झोपड्याने नंतर पक्की घरे आणि शेड्स उभे करून जागा गिळून टाकल्या। यापूर्वी कुस्ती मैदान बचावासाठी अनेक प्रयत्न झाले, पण कारभाऱ्यांनी फटकारण्यापेक्षा लाडाने कडेवरून खांद्यावर घ्यायचे काम केले। या कुस्ती मैदानात प्रत्येक वर्षी शिवजयंती, महावीर जयंती, हनुमान जयंती आणि उर्सानिमित्त कुस्तीची जंगी मैदाने भरवली जातात। या मैदानाच्या संवर्धनासाठी विद्यमान सरपंच राजश्री रुकडीकर यांनी डागडुजी स्वच्छतेकडे लक्ष दिले आहे। मैदानाचा फुटलेला आखाडा बांधून घेतला, पाणी साठणाऱ्या भागात मुरुम टाकून त्यावर रोलिंग केले, लाईटची सोय केली, लाखो रुपये खर्चून हे कुस्ती मैदानाला गतवैभव देण्याचा प्रयत्न केला। पण या मैदानाभोवतीच्या अतिक्रमणाला काढून टाकण्याचे धाडस त्यांनी दाखवले नाही। हे अतिक्रमण वाढतच आहे। या अतिक्रमण धारकांचा कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा यासाठी कुस्ती आयोजक, आजी माजी पैलवान शड्डू ठोकल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा दिला आहे। एसएम मराठी न्यूजसाठी रुकडीहून रोहन देसाई। एसएम मराठी न्यूजसाठी रुकडीहून रोहन देसाई। एसएम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।